क्रीडा मंडळावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत। दोन महत्त्वाचे संघ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील। स्ट्रायकिंगवरती आपण पाहिलं तर विजय, नॉन स्ट्रायकिंगवरती आपण पाहिलं तर तेजस आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज दाखल होतात मिस्टर हुसेन। पहिला चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न, बॉलला कळलाय फाईन लेग मध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत, लॉंग चेस करावी लागल्यात परंतु बॉलला अडवले गेल्यात। 2 धावांचा कॉल होता, 2 धावा मात्र पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत। 2 धाव्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती 2 धावा। यापूर्वी आपण सकाळच्या सत्रापासून वसे पापडीचा एक बुलंद आवाज आपण ऐकतायत, झैर भाई यांचा आपण आवाज ऐकत होता। त्यापूर्वी आपण पुढील मॅच साठी आपण जो आवाज ऐकला होता भरत मोरे सरांना आपण ऐकलं। संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण तुकाराम मांगेले सरांचा आवाज ऐकला त्या मैदानावरती। पुण्यात आपण या मैदानाच्या दिशेने जातो जिथे पाटील परिवाराच्या माध्यमातून स्पर्धेचं आयोजन हे नारंगीच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। डिसेंबरच्या अगदी त्या अखेरच्या महिन्यामध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू पडल्यानंतर आपण पाहिलं तर थोडासा खाली राहिलाय। धावफलकावरती आपण धावा पाहिलं तर संघाच्या एकूण धावा आहेत त्या मात्र 2 धावा। डीबीएन लाईव्ह या स्पर्धेचा आपण पाहिलं तर कव्हरेज करताना आपल्याला पाहायला मिळतात। नुकताच आपण पाहिलं तर 50,000 सबस्क्रायबरचा आकडा मात्र चॅनलने पूर्ण केला आणि त्यानंतर आता लक्ष्य अगदी त्या 1 लाखावरती आहे। बॅकवर्डला गेले चेंडूला मात्र कळला, खूप चांगल्या प्रकारचा फटका कळला, एक एक्स्ट्रा कव्हरचा चेंडू मात्र तिथून क्षेत्ररक्षक अडवण्याचा प्रयत्न करत होता परंतु तो नाही अडवू शकणार। चेंडू निघून जाईल सीमारेषा पार, पंतंतर सिग्नल, मिळतात धावा 4, दर्जेदार चौकार। चांगला फटका पाहायला मिळाला, आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये जो फटका कळला गेला तो चेंडू मात्र सरळ सीमारेषा पार गेलात आणि 4 धाव्याने संघाच्या धावसंख्या धावफलकावरती 6 धावा। विजय आणि तेजस आपण ही जोडी पाहू शकतायत। एमसीसी विरारचा संघ आपण पाहतायत। मुरबाई देवी क्रिकेट संघ आपण पाहिलं तर विरारचा संघ एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर शेवडी स्ट्रायकर्स। यावेळचा फटका पुन्हा क्षेत्र निवडलं, पहिलं फाईन लेगचा खेळाडू आहे, शॉट फाईन लेग मध्ये आणि त्याच्या डोक्यावरून बॉलला मात्र खेळत असताना चेंडू निघून गेला सीमारेषा पार, फाईन लेग मध्ये येतोय आणखीन एक दर्जेदार पाटील परिवारातर्फे हा आपण पाहिलं तर दर्जेदार चौकार पाहायला मिळतोय आणि 4 धाव्याने संघाची धावसंख्या आपण पाहिलीत तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 10 धावा। यानंतर होणारा मॅच आहे अजय मनोज 11 आणि त्यांच्या जोडीने असणार आहे तो सायबा विरार। मी दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती करेन दोन्ही संघाचे कर्णधार आपण रेडी राहायचे आहेत। सायबा 11 विरार चा संघ आपण पाहिलेला आहे आणि त्यांच्या जोडीला आपण पाहिलं तर अजय मनोज 11 विरार या मैदानावरती आपण या संघाला देखील पाहिलेला आहे। तर त्या 2 संघादरम्यान ती बिग फाईट बिग मॅच काही वेळामध्ये आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल। जाऊया पुन्हा मैदानाच्या दिशेने, ओव्हर द विकेट फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेऊन चेंडू पाठीमागच्या दिशेने निघून जाण्याचा, तिथून मात्र खेळाडू आहेत चेंडूवरती येतात, चेंडूला मात्र स्टॉप केले गेलेत। 1 धाव पाहायला मिळाली, 1 धाव्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती 11 धावा। महेश गुप्ता सध्या आमच्या साथीने आहेत, स्कोरिंगचं काम करतायत। दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर लाईव्हची टीम डीबीएन लाईव्ह एंट्री टीम आपण पाहू शकतात। कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये प्रवीण पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यानंतर नयन तांडेल सध्या स्कोरिंगचं काम करतात। डिजिटल स्कोरर ऑपरेटर जयेश। फटका 4 प्रकारे खेळलाय, समोरच्या दिशेने खेळलाय, कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने चेंडू निघून येईल का परंतु तिथे आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक पोहोचले आणि क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून टिपला गेलेला झेल, सोनू यांच्या माध्यमातून टिपला गेलेला झेल, फलंदाज बॅक टू दी पवेलियन। धक्का क्रमांक 1 मैदानाच्या बाहेर जातोय आणि पहिला धक्का लागतोय तो टीम मुरुबाई देवी क्रिकेट क्लब विरार संघाला। धावफलकावरती असताना धावा 11।
नवीन बॅटर मैदानावरती आपण पाहिलं गणेश झिमन, द ब्रँड ऑफ बोंडिवलीचं आपण खेळाडू पाहिलं तर गणेश झिमन आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. स्थायिक सध्या विरारमध्ये आहेत, परंतु गावाच्या माध्यमातून आपण बोंडिवलीच्या माध्यमातून खेळताना पाहिल्यात. विशेष वर्णन होईल सुनील तात्या तेलप्यांचं नक्कीच आपण वर्णन करू. त्यामध्ये आपण पाहिलं तर गणेश झिमन मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. नुकतीच स्पर्धा आपण या संघाची पार पडताना देखील पाहिलेल्या आहेत. डेबिन लाईव्हला आपण ते कव्हरेज देखील पाहिल्यात. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा जाऊयात. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दुसरं स्विच हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू पाठीमागे खेळायचा होता परंतु क्षेत्ररक्षक चुकलाय. तिथून मात्र बॉल सीमारेषे लगत चाललाय. फाईन लेगचा खेळाडू आहे तो मात्र चेंडूवरती पुढे येतोय, चेंडूला स्टॉप करतोय. तोपर्यंत 2 धावा इथे मात्र कंप्लीट होत आहेत आणि 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकामध्ये जाऊन पोहोचतात 13. एक पूर्णांक 1 चेंडूचा खेळ संपला गेला. धावा धावफलकावरती 13. यानंतर होणारा मॅच सायबा 11 विरार वर्सेस अजय मनोज 11 या 2 संघादरम्यान आणखीन एक काटोकीट टक्कर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. आजचा दुसरा दिवस आपण पाहिला तर स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक सारे प्रेक्षक वर्ग सध्या मॅचचा आनंद घेत आहेत. सर्वांचं स्वागत. फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर अपील होते पंचांकडे, परंतु चेंडू पंच ते सांगतात बॉडीला ब्रश होऊन चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये गेलायत. तिथून कुठल्याही प्रकारचा बॅटचा संपर्क नाही पाहायला मिळाला आणि निर्धाव चेंडूची समाप्ती धावफलकामध्ये धावा आहेत त्या मात्र 13. पुढील बॉल अपट्रेकर बॉल आहे, त्याला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मात्र तिथे तैनात. छान प्रकारे चेंडूला मात्र स्टॉप केले गेलेत. पुन्हा एकदा एक धाव पाहायला मिळतात. एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतात त्या मात्र 14. 14 लॉस ऑफ 1 विकेट्स आफ्टर 1.3 ओव्हर्स. 1.3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपला गेलाय आणि धावा धावफलकावरती आहेत त्या 14. राईट आर्म ओव्हर द विकेटने हवेमध्ये चेंडू खेळलाय. तिथून फटका फसलाय. मिस टायमिंग स्ट्रोक. फटका खेळायचा होता कव्हरच्या डोक्यावरून, शॉट कव्हरच्या, परंतु नाही टायमिंग साधू शकले आणि धक्का क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर जाईल. गणेश झिमन बॅक टू दी पवेलियन. एक पूर्णांक 4 चेंडूचा खेळ संपला गेला. धावा धावफलकावरती 14. 2 गडी बाद. गणेश झिमन मात्र तंबूच्या दिशेने परतताना पाहायला मिळतात. आतापर्यंत 2 खेळाडू आपण पाहिलं तर तंबूच्या आश्रयाला परतलात. सुरुवातीला आपण पाहिलं तर फलंदाज बाद झाले. मैदानावरती आपण पाहिलं तर तेजस, त्यानंतर गणेश मैदानाच्या बाहेर जाताना आपण पाहिलं. नवीन बॅटर मैदानावरती आपण पाहिलं तर उमेश दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1.4 चेंडूचा खेळ संपला गेला. धावा धावफलकावरती 14ला 2 विकेट. अजूनही विचार केला तर 2 चेंडूचा खेळ हा मैदानाच्या आतमध्ये ना बाकी असेल. राईट आर्म ओव्हर द विकेटने षटकातील पुढील बॉल. हाफ ट्रॅकर बॉल होता. खेळण्याचा प्रयत्न परंतु पंच वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा करतायत. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. धावफलकावरती आपण धावा पाहिला तर संघाच्या जाऊन पोहोचतात त्या मात्र 15. अजूनही विचार केला तर या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहेत. धावा धावफलकावरती आहेत 15. पहिली इनिंग आपण मैदानावरती पाहता जिथे MCC विरार मुरबाई देवी क्रिकेट क्लब विरारचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर संघ मैदानावरती आपण पाहू शकतायत शिवडी 11 स्ट्रायकर्स. यावेळेचा बॉल आपण पाहिलं तर तिथे मात्र यष्टी दाखवली आणि गोलंदाजाला ती वाकवलाय. फर्निचर डिस्ट्रॉय क्लीन बोर्डच्या माध्यमातून बॅटर तंबूच्या आश्रयाला परततोय. धक्का आणखीन एक महत्वाचा लागलाय तो टीम MCC 11 विरार संघाला आपण पाहू शकतायत. एक पूर्णांक 5 चेंडूचा खेळ संपला गेला. धावा धावफलकावरती आहेत त्या 15. 3 आतापर्यंत विचार केला तर 3 गडी बाद आपण 15 धाव पाहू शकतात. नवीन बॅट्समन जर आपण पाहिलं, नवीन बॅटर जर आपण पाहिलं तर निकेश झिमन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन आपण पाहिलं तर बोंडिवलीचे खेळाडू आहेत. मुरबाई देवी क्रिकेट संघासाठी आपण या खेळाडूला खेळताना पाहिल्यात. लेफ्टी बॅट्समन आहेत. आज मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे बॅटिंग करतात ते देखील आपण पाहण्यासारखं असणार आहेत. परंतु शेवटचा बॉल आहे तो शेवटचा बॉल या षटकातील खूप निर्णायक असणार आहेत.
चांगली गोलंदाजी आतापर्यंत टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळतात. गोलंदाज आपण मैदानावरती पाहू शकतात. मिस्टर हानी यावेळेचा बॉल आपण पाहिलं तर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, चौथ्या पाचव्या स्टंपच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु संपर्क नाही होऊ शकला. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये हनी यांचं खूप महत्वाचं पाहायला मिळालं. या षटकामध्ये आपण पाहिलं तर विकेट्स प्राप्त होताना पाहायला मिळाल्यात. काही डॉट्स बॉल या षटकामध्ये आपण येताना पाहिलं आणि या षटकामध्ये धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 4 धावा येताना पाहायला मिळाल्यात. 2 षटकांचा खेळ संपला गेला. 2 षटकानंतर MCC 11 विरार या संघाची धावसंख्या धावफलकावरती आहेत त्या 15ला जवळपास आपण पाहिलं तर 3 विकेट ह्या मात्र माघारी पाठवल्यात. फिल्डिंग करणारी टीम जर आपण पाहिलं तर शिवडी 11 स्ट्रायकर्स या संघाच्या माध्यमातून. थर्ड ओव्हर प्रोग्रेस. गोलंदाज आपण पाहिलं तर मिस्टर सोनू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला आपण पाहिलं तर सलामीला आलेला विजय अजूनही मैदानावरती आहे, ज्याच्या बॅटमधून 2 चौकार आपण पाहिल्यात. आक्रमण त्याला करायचं, धावा त्याला घ्यायच्या, धावा बनवायच्या. दुसऱ्या धावामध्ये जर रोखायच्या असतील तर पहिल्या डावामधून तुम्हाला चांगली सुरुवात करायची असते आणि ती सुरुवात मैदानाच्या मध्ये विजयने तर केल्यात, परंतु शेवट कसा जाईल पाहूया. यावेळेचा बॉल आपण पाहिलं तर चेंडू मात्र तिथून निघून जातोय. सरळ चेंडू यष्टांच्या वरून निघून जातोय. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळतात. 2.1 चेंडूचा खेळ संपला गेला. धावा धावफलकावरती संघाच्या एकूण धावा आपण पाहिलं तर 15. दिवसा क्रिकेट वेगळं असतं, रात्री क्रिकेट वेगळं आहे आणि सध्या आपण पाहिलं तर रात्रीचे क्रिकेट सेशन मध्ये आहोत. धावफलकावरती धावा आहेत 15. यावेळेचा बॉल चेंडूला कळलाय, फटका छान प्रकारे कळलाय. सरळ चेंडू मात्र निघून जाईल का? फाईन लेग मध्ये खेळाडू चेंडूचा पाठलाग करतोय, परंतु तिथून आपण पाहिलं तर पंचांचा सिग्नल नो बॉल आणि नो बॉल वरती आपण पाहिलं तर काय घडलं चित्र मैदानावरती. नो बॉल ऍक्युरेट लक्ष पंचांचं पाहायला मिळतात. पंचांच्या माध्यमातून नो काउंट केलाय, परंतु चौकार की षटकार हेच आता पंचांचा इशारा पाहायचा आहे. यावेळेचा बॉल पंचांचा इशाऱ्याची आपण प्रतिक्रिया पाहूया. तर पंचांचा इशारा येतोय चौकार. एकूण धावा संघाच्या टोटल मध्ये ऍड होणार आहेत त्या मात्र 5. नो बॉल आहे. नो बॉल वरती आपण पाहिलं तर चौकार. धावा धावफलकावरती आपण पाहिलं तर एकूण 5 धावा संघाच्या टोटल मध्ये आता ऍड होत आहेत आणि धावफलकावरती आपण धावा पाहिल्या तर 5 धाव्याने संघाच्या धावसंख्या जाऊन पोहोचतात त्या मात्र 20. पहा हे पंच आहेत आमचे मिस्टर जितू. सध्या कॅमेरामध्ये कॅमेराचा अँगल त्यांच्यावरती आहे. जितू यांना आपण पाहू शकता. स्क्वेअर लेगचे अंपायर. अगदी हाताची घडी, थंडी आहे त्यामुळे हाताची घडी घालून सध्या पाहायला मिळत आहेत. यावेळेचा स्ट्रोक खूप चांगल्या प्रकारे कळला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, परंतु बॉलला स्टॉप केलं गेलं आहे. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी धावत आहेत आणि पाहता पाहता 2 धावा देखील ते कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती चांगली पाहायला मिळाली. फ्रीटच्या बॉलवरती आपण पाहिलं तर तिथे क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धावा संघासाठी वाचवल्या गेल्यात आणि 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 22. 4 बॉल मध्ये किमान बोंडिवली संघ इथून विचार करतोय जवळपास 8 धावा 7 धावा 30 धावेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न तर त्यांचा होणार आहे. पाहूया कशा प्रकारे इथून मात्र बॅटिंग होईल. फटका छान प्रकारे खेळलाय. पुन्हा एकदा ऑन साइडला मिड विकेट मध्ये खेळाडू चेंडूवरती येतोय आणि अखेरीस आपण पाहिलं तर मिड विकेट मध्ये खूप सुंदर झेल टिपत असताना बॅटर विजय यांना तंबूच्या आसऱ्याला परतावं लागेल. विजय चांगली बॅटिंग मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाली, परंतु ते देखील तंबूच्या आसऱ्याला परताना पाहायला मिळत आहेत, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर जवळपास 3 चौकार हे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळालेत आणि धावा त्यांच्या माध्यमातून बनवल्या गेल्या. 20 धाव्यांचं महत्वाचं योगदान गुरुबाई देवी क्रिकेट संघ बोंडिवली संघाला मात्र त्यांच्या माध्यमातून बोरिवली खास करून विरारच्या संघाला मात्र त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं आणि धावफलकावरती धावा संघाच्या एकूण धावा जर आपण पाहिलं तर 22.
फोर्थ विकेट. यावेळेचा बॉल आपण पहिला चेंडूला खेळण्याचा प्रयत्न एकदा मात्र घेतले गेले आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सिंगलला डबल मध्ये रूपांतर करताना पाहायला मिळाले आहेत. तिसऱ्या धावेसाठी वळतील का तर नाही वळणार. इथून मात्र 2च धावा आहेत. 2 धाव्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात 24 धावा. 24 रन ऑन दी बोर्ड्स आपल्याला पाहायला मिळतात. लॉस ऑफ 4 विकेट्स आफ्टर 2.4 ओव्हर्स. 2.4 चेंडूचा खेळ संपला गेलाय. 24 धावा मुरबाई देवी क्रिकेट क्लब विरार या संघाच्या सध्या आपल्याला पाहायला मिळतात. पुढील बॉल फटका छान प्रकारे खेळला. खेळाडू आपण पाहिलं तर मिड ऑन मध्ये आहे. त्या मिड ऑफ मध्ये आहे. मिड ऑफच्या डोक्यावरून बॉलला एक्झिक्युशन केलंय आणि बॉल मात्र निघून जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळतात धावा 4. गुड स्ट्रोक चौकार पाहायला मिळतोय. या 4 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती वाढली जाईल आणि जाऊन पोहोचेल ती मात्र 28 धावा. 28. शेवटचा बॉल आता मैदानावरती असणार आहेत. 28 वरती 4 विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. सायबा 11 विरार संघाला विनंती आहे आणि त्यांच्या जोडीला असेल अजय मनोज 11 विरार. दोन्ही संघादरम्यान आपण जो टॉस आहेत तो टॉस अगदी आपल्या मुख्य व्यासपीठाच्या खालच्या दिशेने आपण घेणार आहोत. धावफलकावरती धावा आहेत 28. 28 ला 4 विकेट. शेवटचा बॉल मैदानावरती असणार आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पुण्यात पाहायला मिळतात मिस्टर सोनू. शेवटचा बॉल फटका छान प्रकारे खेळला. क्रॅकिंग स्ट्रोक. बॉल थांबेल का तर तिथून क्षेत्ररक्षक पाठलाग करतात. बॉल मात्र नाही थांबणार. बाउंड्री लाईनच्या बाहेरून बॉल उचलून घेऊन यावं लागेल. चेंडू सीमारेषा पार गेलाय आणि या 4 धावेने धावफलकावरती धावा लगावल्या गेल्या. त्या पहिल्या डावामध्ये 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. समाधानकारक या सत्रातील ही धावसंख्या आपण पाहू शकतायत आणि विजयासाठी विचार केला तर धावा बनवायच्या आहेत त्या मात्र 33 धाव्यांचं आव्हान आहेत. ते आव्हान मैदानाच्या आतमध्ये ठेवलं गेलं आहे. मुरबाई देवी क्रिकेट क्लब विरार संघाच्या माध्यमातून आपण पाहिलं सध्या आपण पाहू शकता शिवडी स्ट्रायकर्स या संघाविरुद्ध. परंतु शिवडी स्ट्रायकर्स बॅटिंग लाईनअप त्यांच्याकडे देखील आहेत. मुरबाई देवी क्रिकेट क्लब विरार यांच्याकडे देखील गोलंदाज अटॅक आहेत. कशा प्रकारे गोलंदाजी कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल हे आपण दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा घेऊन येणार आहोत. नाणेफेकीचा कॉल आहेत. नाणेफेकीच्या कॉलच्या दिशेने आपण जाऊयात. सायबा 11 विरारचा संघ आहे. त्यांच्या जोडीला आपण पाहिलं तर अजय मनोज 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहेत. नाणेफेकीचा कॉल आहे तो नाणेफेकीचा कॉल केला जातोय. नाणेफेकीचा कॉल आहे तो या ठिकाणी केला जातोय. आदरणीय जयते संजीव पाटील यांच्या शुभेच्छा आपण पाहिलं तर हा टॉस त्या ठिकाणी केला जातोय. पाहूया टॉस पार पडलाय. सायबा की अजय मनोज 11 या संघानं टॉस जिंकलेला आहे. डिसिजन आपण कळवायचं आहे. नेक्स्ट मॅच तो आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा पुनरागमन पुन्हा प्रस्थापित होऊयात. 18 चेंडूचा खेळ आहे. 33 धावा मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या आहेत. 33चं लक्ष आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 2 बॅटर मैदानावरती आपण पाहणार आहोत. 2 बॅटर आहेत. 2 बॅटर मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत.
आसिफ एका बाजूला पाहायला मिळतील, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर आसिफ आणि तेजस ही जोडी आपल्याला पाहायला मिळतात आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर सोनू आसिफ आणि सोनू तेजस गोलंदाजी मार्कवरती आहेत. आसिफ आणि एका बाजूला आपण पाहिलं तर सोनू गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर पहिलं षटक संघाच्या वतीनं घेऊन येत आहेत मिस्टर तेजस. 18 चेंडू मध्ये 33 लक्ष. मॅचला होईल सुरुवात. पहिला बॉल राऊंड विकेट. पहिला बॉल हवेमध्ये कळला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय का, तिथून मात्र दूरवरती राहतोय चेंडू पासून, परंतु एकला डबल मध्ये कन्व्हर्सेशन केलं जात आहेत आणि धावफलकावरती आपण धावा पाहिल्या तर संघाच्या मात्र पाहायला मिळत आहेत त्या मात्र 2 धावा. एक चेंडू देखील संपला गेला. 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती आपण धावा पाहू शकतात. एक चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा. 17 चेंडू दखल अजूनही मैदानावरती आहेत. 31 धावांची गरज आहे. आसिफ आणि सोनू ही जोडी आपण पाहू शकतात. तेजस यांना आपण गोलंदाजी मार्क्सवरती पाहत आहेत. महत्वाचे खेळाडू आहेत, स्ट्रायकर गोलंदाज म्हणून त्यांना आपण पाहत आहेत, परंतु रोखायचे आहेत. राऊंड विकेट. हवेमध्ये कळला, चेल्सीची संधी असेल का, परंतु क्षेत्राच्या चेंडूवरती येण्याचा प्रयत्न 2 खेळाडू होते. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पुन्हा एकदा ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. 2 धावा तिथून घेतल्या जात आहेत. 2 धाव्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 4 धावा. 2 बॉलचा खेळ संपला गेला. 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. दोन चेंडू आतापर्यंत फेकून झाला. धावा धावफलकावरती 4. लक्ष मैदानाच्या आतमध्ये आहे. पाठलाग करायचं आहे. पाठलाग करताना तुम्हाला तिथून धावा बनवायच्या आहेत. बिटवीन द गॅप देखील मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्युशन करायचे आहेत. हवेमध्ये आहे चेल्सीची संधी. शॉर्ट फाइंडिंगचा खेळाडू तिथे तैनात आणि शॉर्ट फाइंडिंगला सुंदर झेल टिपत असताना पहिली विकेट आहे ती पहिली विकेट मैदानाच्या आतमध्ये मिळवून दिली जातात तेजस यांच्या माध्यमातून आणि फलंदाज मात्र बॅक टू दी पॅव्हिलियन. धक्का क्रमांक 1 मैदानाच्या बाहेर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मिस्टर हुसेन दाखल होताना पाहायला मिळत आहेत. धावा धावफलकावरती 4. 3 बॉल फेकून झालेत. पुढील बॉल ड्राईव्ह केल्या बॉलला 1 धाव पाहायला मिळाली. एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती 5. चेंडू फेकून झालेत मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 4 आणि धावा धावफलकावरती आहेत त्या मात्र 5. पाठलाग करायचा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर 33 धावेंचा पाठलाग हा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाज पुन्हा गोलंदाजी मार्क्सवरती मिस्टर तेजस. राऊंड विकेट. फटका करण्याचा प्रयत्न चेंडूला मात्र कळला. ऑन साइडला खेळाडू आपण पाहिला तर शॉर्ट मिड विकेट मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलला फील करतोय तोपर्यंत 1 धावीतून कंप्लीट होतात. एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतात त्या मात्र 6. 5 चेंडू फेकून झाला. धावा धावफलकावरती 6. 33 धाव्यांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. अजूनही विचार केला तर 13 चेंडू दखल बाकी आहेत आणि 13 चेंडू मध्ये विजयासाठी बनवायचे आहेत. धावा 27. खेळायचा होता फाईन लेगला परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही पाहायला मिळाला. पुन्हा एकदा तिथून काय घडलं तर यस डेफिनेटली बॅटला लागून गेला बॉल. विकेट किपरची अपील होती आणि त्यानंतर आपण पाहिलं तर बॅटर तंबूच्या दिशेने परतताना पाहायला मिळत आहेत. धक्का क्रमांक मैदानाच्या बाहेर जातो तो दुसरा. MCC विरार मुरुबाई देवी क्रिकेट क्लब विरार संघ या मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करताना पाहायला मिळतोय. आता येणारे चेंडू असताना ते मात्र या षटकातील 2 षटकातील 12 चेंडू दखल हा मैदानाच्या मध्ये बाकी आहेत आणि 12 चेंडू मध्ये विजयासाठी धावा बनवायच्या आहेत त्या मात्र 27 धावा. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 27 धावांची गरज असेल या मॅचला जिंकण्यासाठी.
नवीन बॅटर आपण पाहिलं तर रुपेश दाखल होत असताना पाहायला मिळतात. नवीन बॅटर रुपेश. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर मिस्टर विजय. बॅटिंग करताना आपण पाहिलं होतं चांगला कळ मैदानाच्या दाखवण्याचा प्रयत्न झालाय, परंतु गोलंदाजी कशा प्रकारे केली जाईल ते देखील आपण मैदानावरती पाहणार आहोत. यावेळीचा बॉल आपण पाहिला समोर खेळण्याचा प्रयत्न क्षेत्राच्या चेंडूवरती येतोय, तिथून मात्र जेलवरती पोहोचण्याचा प्रयत्न केला होता, परंतु वन बाउन्स चेंडूला मात्र आपण पाहिलं तर गॅदर केलं जाईल. धावफलकावरती धावा 2 ने मात्र वाढल्या गेल्यात आणि जाऊन पोहोचतात त्या मात्र 8 धावा. 8 ऑन दी बोर्ड्स आपण पाहू शकतायत. पाठलाग करायचं 33चा 33चा 11 बॉलचा खेळ आहेत. 11 बॉल मध्ये अजूनही विचार केला तर 25 धाव्यांची गरज आहे. मोठे स्ट्रोक घ्यावे लागतील. समोर गोलंदाज रोखण्याचा प्रयत्न करतायत. राऊंड विकेटनी फटका छान प्रकारे खेळला. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र आपण पाहिलं तर पुढे सरसावले. आणखीन एक झेल टिपला जातोय. फलंदाजला मात्र तंबूच्या आसराला पाठवलं जात आहेत. विकेट मिळत आहेत आणि मुरुबाई देवी क्रिकेट क्लब विरार संघ या मॅच मध्ये पुन्हा एकदा करतोय पुनरागमन. धावफलकावरती असताना धावा आपण पाहू शकतायत त्या मात्र 8 आणि 8 धावांवरती गडी क्रमांक मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. तो आतापर्यंत आपण पाहिलं तर तिसरा. 8 वरती 3 विकेट. न्यू बॅटर मिस्टर हनी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा आहेत 8. 8 ला 3 विकेट पाहायला मिळत आहेत. चेंडू फेकून दिलात मैदानाच्या आतमध्ये 1 आतापर्यंत 2. 10 चेंडू देखील मैदानावरती आहेत आणि 10 चेंडू मध्ये बरोबर 25 धाव्यांची गरज आहे. 10 चेंडू 25 प्रयत्न करावे लागतील, मेहनत करावी लागेल. मॅच जिंकायची असेल तर मोठे स्ट्रोक तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळावेच लागतील, तर ही मॅच तुमच्या बाजूने जाऊ शकतात. गोलंदाज प्रयत्न करतात धावा रोखण्याचा. पुढील बॉल ऑफ्टमच्या बाहेर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू पडल्यानंतर खूपच बाहेर निघालाय. पंच वळायला 2 हवेमध्ये फैलावतात आणि सांगतायत हा बॉल आहे वाईट. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये बनेल 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये विजयासाठी 24 धावा. 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये विजयासाठी 24 धाव्यांची गरज. प्रेक्षक वर्ग पाहतात त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आताचा बॉल आपण पाहिला तर खूप चांगला बॉल आहे. थोडंसं बाहेर घेऊन गेले. ही खासियत आहे खेळाडूची. मैदानामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतोय. सरळ चेंडू गणेश जिमन यांच्या हातामध्ये आपण पाहिला तर विसावत असताना येणारे चेंडू मैदानावरती अजूनही शेष आहेत. ते मात्र 9 आणि 9 चेंडू मध्ये विजयासाठी 24 धाव्यांची गरज आहे. पाटील परिवारातर्फे आपण पाहिलं तर स्पर्धेचं आयोजन हे मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. ऑफ्टमच्या बाहेर आहे चेंडू. मात्र मैदानावरती काय घडलं तर पुन्हा एकदा पंच वळतात. व्हाईट बॉलचा इशारा करतात. जास्तीत जास्त चेंडू आपण पाहिलं तर थोडंसं बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय, लांब खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि खेळाडूच्या अगदी बॅटच्या पट्ट्यामध्ये देण्याचा प्रयत्न नाही करत. त्यामुळे चेंडू मात्र बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न गोलंदाज आपण पाहू शकतायत. धावफलकावरती धावा इथून मात्र पाहिलं तर 10 धावा 3 गडी बाद. येणारे बॉल मैदानाच्या आतमध्ये 9 आणि 9 चेंडू मध्ये विजयासाठी धावा बनवायच्या आहेत त्या मात्र 23. फटका खेळण्याचा प्रयत्न. सरळ चेंडू मात्र आपण पाहतात ऑफसाईडच्या दिशेने निघून जातो. खेळाडू चेंडूवरती येतोय. 1 रन घेतला. 2रा रनचा प्रयत्न होईल का तर नाही होणार. एकाच धावावरती पुन्हा एकदा समाधान मानावं लागेल आणि 1 धावेने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत जाऊन पोहोचतात त्या मात्र 11. येणारे बॉल मैदानाच्या आतमध्ये 8. 8 बॉल मध्ये विजयासाठी धावा बनवायच्या. अजूनही आपण पाहिलं तर 22 मोठे फटके आतापर्यंत आपण पाहिलं तर एकही खेळू दिला नाहीत. पहिल्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं तर एकही मोठा फटका आला नाही. 2 वाईट चेंडू मात्र आपण पाहिले या षटकांमध्ये आणि पहिल्या षटकामध्ये 2 महत्वाचे विकेट ज्या प्राप्त केल्यात तिथून दबाव वाढला होता. 6 धावा 2 विकेट होते पहिल्या षटकामध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला हवेमध्ये खेळला. क्षेत्ररक्षक आपण पाहता डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा. तिथे मात्र पुढे सरसावला. त्याच्या माध्यमातून घेतला जातो कॅच. मिळाली विकेट. आणखीन एक धक्का. 11 वरती आपण पाहिलं तर 4था गडी आहे तो तंबूच्या आसराला परतलाय. शिवडी स्ट्रायकर्स या संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. मुरुबाई देवी क्रिकेट क्लब विरार संघाच्या आपण जोडीने पाहू शकतायत. आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये बनलाय. येणारे बॉल आहेत 7 आणि 7 बॉल मध्ये विजयासाठी बनवायचे आहेत त्या मात्र 22 धाव्यांचं लक्ष असणार आहेत. नवीन बॅटर आपण पाहिलं तर समीर दाखल होताना पाहायला मिळत आहेत.
7 बॉल 22. चांगला बॉल मैदानावरती पाहायला मिळाला. पुन्हा आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू मैदानाच्या मध्ये फेकला गेला आहे. षटकाची होते समाप्ती. 2 षटकांचा खेळ मैदानावरती संपला गेलाय आणि 2 षटकांनंतर धावफलकावरती धावा आहेत. 11 धावा 4 गडी बाद. शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये विजयासाठी आपण पाहिलं धावा बनवायच्या आहेत त्या मात्र 22. 6-22 समीकरण आपण पाहू शकतायत. कठीण आहे, सोपं अगदी म्हणता येणार नाहीत पण सोपं होऊ शकतं जर तुम्ही प्रयत्न केले तर. रात्रीचे क्रिकेट आहेत, षटकार मारणं कठीण आहेत, तेच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. परंतु पाहू या मैदानावरती कशा प्रकारे प्रयत्न केले जातील. 6 चेंडू आणि विजयासाठी 22 धावा. 6-22. अनिकेत मैदानाच्या मध्ये गोलंदाजी मार्गावरती आला. 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 22 धाव्यांची गरज आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. पहिला चेंडू डॉट फेकला गेलाय. आता मैदानाच्या मध्ये समीकरण बनलं गेलं 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये विजयासाठी 22 धाव्यांची गरज आहे. मोठ्या फटक्याशिवाय मात्र पर्याय नाही. हवेमध्ये खेळला चेंडू तिथून मात्र आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक पुढे सरसावल्यात. एक धाव मात्र घेतले जातात. एका धावेने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती मात्र जाऊन पोहोचतात त्या 12 वरती 4 विकेट्स आपल्याला पाहायला मिळतात. आता 4 बॉलचा खेळ आहेत आणि 4 बॉल मध्ये विजयासाठी धावा बनवायच्या त्या मात्र 21. कठीण आता समस्या मैदानावरती निर्माण होताना पाहायला मिळतात. मुरबाई देवी क्रिकेट क्लब विरार या संघाने आपण पाहिलं तर मैदानाच्या मध्ये खूप चांगल्या प्रकारचं सुरुवातीला बॅटिंग केली. बॅटरना जिथे मोठे फटके खेळले तिथून मात्र त्या मॅच मध्ये पुन्हा पुनरागमन करताना पाहायला मिळालेत आणि गोलंदाजीच्या माध्यमातून आपले पकड दाखवण्याचा प्रयत्न झालाय. स्लोवर थोडासा चेंडू आपण पहिला कट करण्याचा प्रयत्न खेळाडू आहेत. तिथून मात्र पुन्हा एकदा एक धाव पाहायला मिळेल आणि एका धावेने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 13 वरती 4 विकेट. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये धाव्यांची गरज आहे ती 20. तीन चेंडू देखील बाकी आहेत. 3 चेंडू मध्ये 20 धाव्याची गरज. षटक दिला पण पहिला पुढील बॉल फटका खेळायचा प्रयत्न. चेंडूला मात्र आपण पाहिलात ऑन साइडला खेळला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती तिथून येत आहेत. अगदी धडपड करतात परंतु 2 धाव्यांचा प्रयत्न मैदानावरती केला जातोय. 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत आणि 2 धाव्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती 15. येणारे चेंडू 2 चेंडू मध्ये विजयासाठी धावा बनवायच्या आहेत त्या मात्र 18. षटक दिला पण पाहिलं तर पुढील बॉल फटका छान प्रकारे खेळला गेला. चेंडू मात्र आपण पाहतात तिथून मात्र क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतोय, फेक करतोय. तोपर्यंत आपण पाहिलं तर 1 धाव पाहायला मिळतात. निकेश यांना आपण झोन मध्ये पाहिलं 1 धाव आली. एका धावेने संघाची धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावरती 16 वरती 4 विकेट. 1 बॉलचा खेळ आहेत आणि एका बॉल मध्ये विजयासाठी धावा बनवायच्या आहेत त्या मात्र 17. 1-17 शेवटचा बॉल. 17 धावेची गरज. धावफलकावरती 16 वरती 4 विकेट. फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु तिथून निर्धाव चेंडू आपण पाहतात आणि हा सामना आहे तो सामना जिंकलाय मुरुबाई देवी क्रिकेट क्लब विरार संघाने. हा सामना जिंकलेला आहे. अभिनंदन असणार आहेत अँड कॉंग्रॅच्युलेशन सुनीलजी तेलप, गणेशजी जेमन अँड एंटायर टीम. आपलं अभिनंदन असणार आहेत. हार्ड लक टीम. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं शिवडी स्ट्रायकर्स या संघाचा आपण पाहिलं तर खास करून इथून पराभवाच्या छायामध्ये त्यांना जावं लागलंय आणि त्यांचा परफॉर्मन्स आपण इथे मैदानावरती पाहिलेला आहे. नेक्स्ट मॅच टीम सायबा 11 विरार त्यांच्या अगेन्स्ट असेल अजय मनोज 11चा संघ आपल्याला पाहायला मिळेल आणि ज्यावेळी मॅचला सुरुवात होईल त्यावेळी कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा जॉईन होतील वसई पापडीचा बुलंद आवाज झैर भाई यांना आपण इन्व्हाइट करूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये.